शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची देखील अपडेट आहे। कारण लक्षात घ्या, शेतकरी कर्जमाफी अंतर्गत सोमवारी म्हणजेच की उद्या पुन्हा एकदा पैशांचे वितरण होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की मग हे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे की काय? तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली। या 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास 13 ते 14 लाख शेतकऱ्यांनी आता त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर त्यांच्या कर्ज खात्यामध्ये सरकारच्या वतीने पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातात। यामध्ये आतापर्यंत राज्यातील 6.5 ते 7 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी अंतर्गत त्यांची कर्ज खाती कोरी झाली आहेत, म्हणजेच की त्यांना पैसे जमा झाले आहेत। आणि उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही त्यांची कर्जमाफीची रक्कम मिळाली नव्हती। आणि त्याच शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता उद्या पैसे जमा होणार आहेत। आणि राज्यातील जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोमवारी आणि मंगळवारी या पैशांचे वितरण केले जाणार असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। कारण कर्जमाफी अंतर्गत ई-केवायसी करूनही अनेक शेतकरी आमचे पैसे का येत नाही आहेत, आमचा 7/12 कोरा कधी होणार आणि आम्हाला परत कर्ज कधी मिळणार असे प्रश्न विचारत होते। आणि त्या शेतकऱ्यांसाठीच आता हा दिलासादायक अपडेट समोर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये समाधान व्यक्त केले आहे। आता याबाबतची माहिती आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, त्यासोबतच आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील यांच्या वतीने देखील देण्यात आली आहे। आता ते काय म्हणले ते देखील व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीबद्दलचे सर्व अपडेट आपण सविस्तर जाणून घेत आहोत, म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब आधी करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडूनही कोणतीही अपडेट राहणार नाही। आता सध्या या कर्जमाफीमध्ये काय सुरू आहे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की 13 ऑगस्ट रोजी म्हणजेच की परवा दिवशी या कर्जमाफी संदर्भात पुणे येथे आपल्या राज्याचे सर्व मंत्री, मग मेन मंत्रीमध्ये कोण असेल, आपल्या राज्याचे कृषी मंत्री असतील, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी एक मीटिंग झाली। या मीटिंगला कोण होतं तर शेतकरी नेते असतील किंवा किसान सभा असतील यांच्या वतीने ही मीटिंग झाली। आणि या मीटिंगमध्ये या कर्जमाफीबाबतचे 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 2 लाख रुपये अनुदान। म्हणजेच की 2 लाख अनुदान कुणाला तर जे शेतकरी रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जावे, याबाबतची मागणी झाली आहे। दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे 2017 आणि 2019 या दोनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जावा। वंचित शेतकरी म्हणजेच की लक्षात घ्या, जे शेतकरी असे होते की कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील त्यांना 17-19 ला लाभ मिळाला नव्हता, त्या शेतकऱ्यांना आता 26च्या कर्जमाफीमध्ये लाभ दिला जावा अशी देखील मागणी केली। आणि पीक विमा ट्रिगर संदर्भात देखील एक महत्त्वाची मागणी या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात आपल्या जे अजित नवले आहेत किसान सभेचे यांनी माहिती दिली आहे। आणि त्यानंतर आता पुढे प्रोसेस काय होणार आहे तर यासाठी एक उपसमिती आता त्या ठिकाणी स्थापन केली आहे। आणि ही उपसमिती राज्याचे सर्व जे 3ही विभागाचे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 ऑगस्ट रोजी किंवा 30 ऑगस्टच्या आधी या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। म्हणजेच की 30 ऑगस्ट आधी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये असेल किंवा 2017-19 चे वंचित शेतकरी असतील आणि पीक विमा ट्रिगर असतील या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि या संदर्भात सरकार सकारात्मक देखील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मग या 2 लाखांचा निर्णय हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे। राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची मागणी आहे की 2 लाख रुपये अनुदान मिळायलाच हवे। आम्ही देखील वारंवार ही मागणी लावून धरत आहोत की शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये। जेवढी कर्जमाफी आहे तेवढंच प्रोत्साहनपर अनुदान देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करायलाच हवे। आणि ही मागणी आपण लावून धरू आणि त्या संदर्भात निर्णय देखील घ्यायला लावू। आता शेतकरी कर्जमाफीबाबतचे पुढीलही सर्व अपडेट असतील। आता उद्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर देखील लगेच आपल्या पेजवर आणि चॅनलवर आपण अपडेट देऊ। तुम्हाला देखील तुमच्या सोसायटीमध्ये मेसेज येतील किंवा तुमच्या बँकेचे मेसेज येतील, तुमचे कर्ज खात्यामध्ये रक्कम आता जमा होणार आहे। आणि म्हणून ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका।